ठरलं तर मग या मालिकेच्या 29 जानेवारीच्या भागामध्ये सायली अर्जुनला सांगत असते, अर्जुन सर, खरं सांगायचं तर आता सुमन काकूंना या सगळ्याचा किती त्रास होत असेल. त्या आपल्याला मदत करतायत इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांना होणारा त्रास आता मला खरंच बघवत नाहीये. यावरती अर्जुन तिला सांगायला लागतो, अगं खरं सांगायचं तर सुमन काकूंनी आत्तापर्यंत कधी चढ्या आवाजामध्ये बोलली सुद्धा नसेल, पण पण आत्ता तिला हे सगळं करायला लागतंय आणि या सगळ्यामध्ये आता तिची काय ओढाताण होत असेल ना, ही गोष्ट मला चांगलीच समजते आहे. मला कळतंय की सुमन काकूला काय वाटत असेल ते. त्यावरती मग आता लगेचच सायली सांगायला लागते, हो, पण तरीसुद्धा आपल्याला सुमन काकू मदत करतायत ही गोष्ट महत्त्वाची नाही का? असं म्हणत आता इकडे ती बोलायला लागलेली आहेत. बरं, हे सगळं चालू असताना मग इकडे नागराज सुमनला घाबरवत असतो आणि मुद्दाम तिला त्रास देत असतो आणि नागराज सुमनला सांगतो, मला तर कळतच नाहीये, ह्या दादाला मारण्याचा मी इतक्या वेळा प्रयत्न केला, प्रत्येक वेळेला हा प्रयत्न कसा काय फसला, खरंच काही कळायला मार्ग नाहीये. त्यावरती सुमन म्हणते, मारलत 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 तुम्ही? तो सांगतो, हो, याच्या आधीसुद्धा दादाला मारण्याचा प्रयत्न केला होता, सगळे प्रयत्न फसले. यावरती ती म्हणते, मारलत तुम्ही, मारलत? यावरती, मला पण तुम्ही माराल का? मला पण मारणार का? यावरती तो सांगायला लागतो, नाही, तुला कशाला मारू, तुला मी अजिबात मारणार. अगं तुला नाही, मला त्याला मारायचं होतं आणि त्यालाच मी मारणार आहे. मी त्याला स्वतः संपवणार आहे, काहीही झालं तरीसुद्धा. असं म्हणत असताना 22 वर्षापूर्वीचा अपघात सुद्धा मीच घडवून आणला होता. पण काय झालं, 22 वर्षापूर्वी मी त्याला संपवण्याचा जो प्रयत्न केला, तो प्रयत्न विफळ ठरला. तुला का मारेन मी? तुला मारायला मला काहीच नाही करायचंय. मला फक्त दादाला मारायचंय, पण काहीच होत नाही. 22 वर्षापूर्वीचा अपघातात तिघंसुद्धा वाचली. इतका मोठा प्रयत्नसुद्धा माझा विफळ ठरला. असं म्हणत नागराजने आपला गुन्हा कबूल केलेला आहे. ते ऐकल्यावरती सुमनला तर 440 व्होल्टचा झटका लागलाय. काय काय? यावरती ती म्हणते, हो, तो सांगायला लागतो, हो, मी मारलंय त्यांना. मी मारून त्यांना प्रयत्न केला होता प्रॉपर्टी माझ्या नावावरती करण्याचा. पण झालं काय, सगळी प्रॉपर्टी पुन्हा त्यांच्या खिशात गेली. पण मी काय त्यांना जिवंत सोडणार नाहीये. काहीही झालं तरीसुद्धा मी त्यांना संपवणार म्हणजे संपवणारच. आत्तासुद्धा मी ही संधी सोडणार नाहीये. काहीही झालं तरीसुद्धा मी त्यांना संपवणार म्हणजे संपवणार. असं म्हणत नागराजच्या डोक्यात हे सगळं चाललंय. सुमन सांगत आहे, पण हे कसं काय घडलं? पण हे कसं काय घडलं? यावरती तो सांगतो, हो, मी महिपतला सुपारी दिली होती. महिपतला सुपारी दिली आणि महिपतला सांगितलं होतं की यांना सगळ्यांना संपव म्हणून. महिपतला संपवायला सांगितलेलं असलं ना, तरीसुद्धा मी काही गप्प नाही बसलो. मी प्रयत्न माझे चालू ठेवले. पण काय करणार, हा सगळा प्रकारच असा घडला ना, की ज्याच्यामुळे आता मला हा निर्णय घ्यावाच लागला. आणि आता आता तुझी गोष्ट जी आहे ना, ती सुद्धा तुला सांगतो. तुझ्या गोष्टीनुसार तुला आता मी वेड्याचा हे जो झटका येतो ना, तो झटका तुझा कायमचाच ठेवणार आहे. काहीही झालं तरीसुद्धा हा तुझा झटका अजिबात गेला नाही पाहिजे आणि हा तुझा झटका कायमच राहिला पाहिजे, याची मी 100% काळजी घेईन. कळतंय का? कारण जी डॉक्टरांनी औषधं तुला दिलेली आहेत, ती औषधं कदाचित तुझ्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. तुझ्यापर्यंत हीच औषधं तुला ह्या अशाच गोळ्या देऊन मी आता वेडं ठरवणार आहे. बघ, तुझ्या गोळ्या योग्य त्या देणारच नाही, तुला बदलूनच गोळ्या देणार, जेणेकरून तू अजून वेडी होशील, अजून वेडी होशील सुमन. सुमन, तुला मी असा तसा सोडणार नाही. असं म्हणत नागराज आता सुमनला चांगलंच फटकारतोय आणि सुमनला हा सगळा प्रकार ऐकून धक्का बसलाय. आत्तापर्यंत ज्या माणसावरती आपण विश्वास ठेवला, हा माणूस आता, आणि तो सुमनला सांगतो, तुला पण संपवणार. असं म्हणत त्यांनी आता सुमनला ढकलून दिले खाली. सुमनला काही कळायलाच मार्ग नाहीये आपल्यासोबत काय चाललंय. नागराज निघून गेल्यावरती सुमन आता तिथे असलेला एक फोन घेते. फोन घेऊन ती आता लगेचच त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करते. इकडे अस्मिताची तब्येत बरी नाहीये, म्हणून अस्मिताला आता इंजेक्शन देण्याचं काम चाललंय. आणि त्यावेळेला अस्मिताला इंजेक्शन देत असताना इकडे आता सांगत आहे अश्विन, अस्मिताई, झालं हं, पटकन 2च मिनिटात तुला आता इंजेक्शन देऊन मी मोकळं करतोय. यावरती अस्मिता सांगायला लागते, अरे काय रे, मला तर काही कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय, मला इतकं त्रास होतोय ना. यावरती आता इकडे तिला हसवण्यासाठी लगेचच अर्जुन आता काहीतरी युक्ती करतो. कल्पनाला तिचा त्रास बघवत नसतो. जे काही तिच्या बाबतीत घडतंय हे कल्पनाला अजिबात पटत नसतं आणि त्यामुळे कल्पना खूपच अस्वस्थ असते. आणि या सगळ्यामध्ये आता कल्पना इकडे विचार करते, नाही, काहीही झालं ना तरी मला माझ्या मुलीचं हे अवस्था बघवत नाही. आणि ती सांगते, मी आलेच हां. असं म्हणत ती तिकडून प्रेक्षकांना निघून गेलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना सुमनने तो व्हिडिओ पाहिलाय आणि ती विचार करते की मला अर्जुन सायलीला हा व्हिडिओ पाठवायला पाहिजे. पण अर्जुन सायलीला हा व्हिडिओ पाठवत असताना
अचानक तिच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की लगेच नागराज परत फिरतोय आणि आता ती तो व्हिडिओ पाठवणार तितक्यात नागराज परत आलेला आहे. इकडे आता अस्मिताला इंजेक्शन देत असताना अर्जुन सांगायला लागतो की अस्मिताताई, खरं सांगायचं तर प्रेग्नन्सीमध्ये तुझ्या चेहऱ्यावरती ग्लो यायला पाहिजे. म्हणजे तू असा चेहरा पाडून बसणं हे कितपत योग्य आहे? अजिबात योग्य नाही आहे. मला काय वाटतं माहिती आहे का अस्मिताताई, म्हणजे बघ किती क्यूट दिसतेस तू प्रेग्नन्सीमध्ये हा जो काही ग्लो आहे ना, हा तुझा चेहरा एकदम खुलवून टाकतोय. म्हणजे बघ ना, पण मला एक गोष्ट माहिती आहे का तुला, या प्रेग्नन्सीमध्ये जर का तू आता डिलिव्हरी झाली की तुझा ग्लो निघून जाणार, मग तू अशी वेड्यासारखी दिसायला लागशील. यावरती आता सायली सांगायला लागते, काय बोलताय तुम्ही? तुम्ही का बरं अस्मिताताईंना उगाच हे सगळं बोलताय? आणि त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, मग काय अस्मिताताई, आत्ता हे दिसते पण त्यानंतर ती अशी भूतासारखीच दिसेल की डिलिव्हरी झाल्यावरती? यावरती सायली म्हणते, थांबा अस्मिताताई, मी या दोघांना असा काही धडा शिकवते ना की बघाच तुम्ही. असं म्हणत ती या दोघांना धडा शिकवण्यासाठी येते. तर अस्मिता म्हणते, राहू दे ग सायली, कसं आहे ना, म्हणजे ही दोघं जण मला नेहमीच त्रास देतात. आत्ताची नाही आहे ही गोष्ट, हे दोघं जण नेहमीच मला असे त्रास देत असतात, त्यामुळे आज काही नाही आहे, राहू दे, तू नको चिंता करूस. यावरती सायली म्हणते, पण अस्मिताताई, तुम्ही ह्यांच्याकडे नका लक्ष देऊ. यावरती अस्मिता सांगायला लागते, सायली अगर राहू दे, कसं आहे ना, हे दोघं जण सुद्धा मला कितीही त्रास देत असले तरी मला माहिती आहे की यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे आणि कसं प्रेम आहे ते. हे दोघं नसतील ना तर मी ना या सगळ्यामध्ये कधीच हे करू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे आता तोपर्यंत ती सांगायला लागते, आणि हे दोघं का करतायत, तर हे दोघं जण मला या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी करतायत. आता इकडे सुमन बसलेली आहे आणि सुमनला या सगळ्यामध्ये काहीच कळायला मार्ग नाहीये. सुमनला कळत नाहीये की आपण काय करायचं आहे, आणि आता हा व्हिडिओ मला सायली अर्जुनपर्यंत पाठवायला पाहिजे हे तिच्या डोक्यात आहे. पण कसा पाठवू, काय पाठवू, हे मात्र कळायला तिला काहीच मार्ग नाहीये आणि त्यामुळे ती खूपच अस्वस्थ आहे. आणि त्यानंतर मग आता सुमन इकडे सांगत आहे की नाही, काहीही करून मला हा व्हिडिओ पाठवायचा आहे. आणि मग नागराज बाहेर पडल्यावरती पटकन सुमन आपला मोबाईल घेते आणि तो व्हिडिओ पाठवणार तितक्यात नागराज परत आलाय. सुमन, काय चाललंय तुझं? म्हणजे सुमन, हे जे काही करतेस ना, मला हे तुझं वागणं काही पटत नाहीये. म्हणजे आता तुझं हे वागणं अजिबात बरोबर नाहीये सुमन. सुमन, आणि तो म्हणतो, माझं कडं विसरले. आणि या गडबडीत सुमनचा फोन खाली पडतो. सुमन नंतर तो मोबाईल आपल्या हातात घेते. मोबाईल हातात घेऊन सुमन आता पाहायला लागते आणि ती ताबडतोब सायलीला कॉल करते. इकडे आता सायली अर्जुन हे दोघं जण अस्मिताला हसवण्यामध्ये लागलेले आहेत. आणि ज्या वेळेला ते अस्मिताला हसवण्यामध्ये लागलेत आणि त्याच वेळेला आता इकडे अस्मिताला माहिती आहे की आपल्याला बरं नाही वाटत आहे, म्हणून हे आता हसवत आहेत. मग त्यानंतर सायली सांगते, मी आलेच, कारण सायलीला सुमनचा फोन आलाय. आणि मग सुमन आपल्याला काय सांगते हे पाहण्यासाठी सायली बाहेर गेले. आणि त्याच वेळेला आता इकडे सायलीला सुमन सांगायला लागते, सायली अगं, मी तुला एक व्हिडिओ पाठवते, यांनी ना सगळे गुन्हे त्यांचे कबूल केलेले आहेत, तो व्हिडिओ मी तुझ्यापर्यंत पाठवते. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, ठीक आहे सुमन काकू, पाठवा तुम्ही तुम्हाला. यावरती ती सांगते, मला खूप भीती वाटते ग. यावरती सायली म्हणते, तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. असं म्हणत सायली आता तो व्हिडिओ पाठवायला सांगते. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि अश्विन हे दोघं जण अस्मिताला हसवण्यामध्ये लागलेले असतात आणि अस्मिता मात्र या सगळ्यामध्ये त्यांना आता उत्तर देत असते. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता सायली सांगायला लागते, अस्मिताताई, तुम्ही आता जरा आराम करा, मी या सगळ्यामध्ये जरा तुम्हाला निवांत काहीतरी नंतर खायला आणून देते, सध्या तुम्ही झोपा बरं, आम्ही येतो. असं म्हणत ती आता अस्मिताला झोपायला सांगते आणि त्यानंतर मग ती तिकडून निघून जाते. ज्या वेळेला ती निघून जाते इकडे तोपर्यंत नागराज पुन्हा फिरून आलाय आणि सुमनला काहीतरी बोलतोय. सुमनला या सगळ्यामध्ये तो आता सुमनला सांगतोय की काही झालं तरी सुद्धा तुला मी अशी सोडणार नाहीये. असं म्हणत तो आता सुमनला बोलायला लागलाय. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत सुमन चांगलीच गडबडलेली आहे. तिला काही कळतच नाहीये की ह्या नागराज सोबत डील कसं करायचंय आणि नागराजला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने गप्प करायचंय. आणि तो आता तिकडून निघून जातो आणि फोन मात्र सुमनचा खालीच पडलेला आहे. आणि सुमनचा फोन खाली पडलेला त्याला काही दिसत नाहीये. इकडे तोपर्यंत प्रिया रूम मध्ये आहे आणि ती झोपलेली आहे. प्रिया ज्या वेळेला झोपलेली आहे आणि त्याच वेळेला इकडे अश्विन आलेला आहे. अश्विन तिकडे येतो आणि आता तिला सांगायला लागतोय, काय ग तन्वी,
आणि त्यावरती ती म्हणते, "सॉरी, सॉरी अश्विन, अरे तू निघालास, मी पटकन ब्रेकफास्ट करते आणि तुला काहीतरी खायला देते." यावरती तो म्हणतो, "मला काही खायला नकोय. तुझ्या या वागणुकीमुळे मला आता खूपच त्रास झालेला आहे. मुळातच कसं आहे ना, तू जे काही वागलीस ना, त्यामुळे त्यामुळे आता मला सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला लागलेली आहे. तुझ्यामुळे तुझ्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. तुझ्यामुळे मी या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या समोर मान खाली घातली. का बरं तू जेवणाचं ताट आता हे केलंस किंवा का तू जेवणाचं हे भिरकावून काय जेवण टाकण्याची तुला गरज होती? का ते जेवण आता तू हे केलंस? का त्या जेवणाची वाट लावून टाकलीस? मला खरंच कळत नाहीये, की हे सगळं का केलंस तू? तुझ्यामुळे आज आता मला सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला लागली आणि हे सगळं जे काही चाललंय ना, हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे." असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगते, "सॉरी अश्विन, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. मी या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा तुझी माफी मागते." असं म्हणत ती आता माफी मागायला लागलेली आहे. त्यावरती तो म्हणतो, "नको माफी मागूस, कारण काही झालं तरी तुझ्यामुळे तुझ्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता खूप मान खाली घालायला लागलेली आहे." असं तो म्हणतोय. इकडे तोपर्यंत आता प्रिया सांगते, "तू मला एक संधी तरी दे." इकडे तोपर्यंत सायली आता अर्जुनला बाहेर बोलवते आणि अर्जुनला सुमन काकूंनी आपल्याला म्हणजे सुमन काकूंकडे आपल्याला जायला पाहिजे असं सांगायला लागते आणि तितक्यात तिला कल्पना भेटलेली आहे. कल्पना तिला सांगते, "अगं तुम्ही दोघं जण कुठे बाहेर चाललात का?" यावरती ती म्हणते, "हो आई, आम्ही जरा बाहेर चाललोय." आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते, "अगं मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं जरा बोलायचं होतं. म्हणजे मला काय वाटतं माहिती का सायली, अगं थोडं घरात जेवणाचं हे." त्यावरती ती म्हणते, "आई ठीक आहे, मी जेवण करून जाते." त्यावरती ती म्हणते, "अगं नको, नको. तुला अश्विनच्या सोबत आता जर कामाला जायचंय, तर आता तू काम करून घे. तू या सगळ्यामध्ये अजिबात हे करू नकोस. म्हणजे अर्जुनच्या सोबत तू कामासाठी बाहेर जा. कारण कसं आहे ना, अर्जुनला तुझी गरज आहे. काही झालं तरी सुद्धा तू अर्जुनची स्ट्रेंथ आहेस आणि अर्जुनची स्ट्रेंथ आता तू म्हणजे तू त्याच्या कामामध्ये त्याला मदत जी काही करतेस ना, ती मदत खूप उपयोगाची आहे. म्हणून मला असं वाटतं, की तू अर्जुनसाठी जा किंवा अर्जुनच्या सोबतीने मदत कर आणि आता मी इकडे घरची कामं करते. तू ज्यावेळेला अर्जुनच्या सोबत असतेस, मोठ्या-मोठ्या त्याच्या केस सॉल्व्ह होतात. अगं आणि मी काही अशी कोत्या मनाची नाहीये, की घरातल्या मुलीला एक न्याय आणि सुनेला एक न्याय देणारी. मी सुद्धा तुझी बाजू समजून घेऊ शकते आणि तुला समजते. तू नको चिंता करू." असं म्हणत कल्पना आता इकडे सायलीला बोलत आहे आणि सायली आणि अर्जुन बाहेर निघालेत. अर्जुन म्हणतो, "काय झालं? इतक्या तातडीने का बरं तू आता मला नेलस?" यावरती ती सांगते, सुमन काकूंना काहीतरी मोठा पुरावा सापडलाय. त्यांनी आता नागराज काकांचा व्हिडिओ केलेला आहे." असं म्हटल्यावरती मग आता हे दोघं जण बाहेर निघालेत आणि आता ते दोघं जण तो व्हिडिओ पाहतायत. तो व्हिडिओ पाहिल्यावरती त्या दोघांना सुद्धा आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे. दोघांना काहीच कळायला मार्ग नाहीये, की हे सगळं काय चाललंय ते आणि दोघंही जण तो व्हिडिओ पाहतायत आणि आता विचार करतायत, की नागराज काका हे सगळं काय करतायत? अर्जुन तर खूपच चिडलेला आहे. आता तर मी गप्पच बसणार नाहीये. नागराज काकांना मी सोडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा नागराज काकांनी जे काही केलंय ना, ते बिलकुल माफ करण्याजोगं नाहीये. आता मी रविराज काकांना त्यांचं सगळं सत्य सांगणार." असं म्हणत अर्जुन आता खूपच चिडलेला आहे आणि चिडलेला अर्जुन या सगळ्यामध्ये रागारागात आता मात्र तिकडून जायला निघालाय आणि काहीही झालं तरी मी हे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं ठामपणे त्याने सांगितलेलं आहे. प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये आता इकडे पुढील भागामध्ये काय घडणार पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार. ज्यावेळेला रविराजांना सत्य समजणार तेव्हा नक्की काय घडणार पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.